Dear students, today we start the numericals. बेटा आपण पूर्ण थेरी कंप्लीट केलेल्या या टॉपिकची. खूप मोठा टॉपिक आहे, फॉर्म्युल्यांची संख्या खूप आहे आणि मी तुम्हाला PDF फाईलमध्ये फॉर्म्युले पाठवलेले आहेत पूर्ण, आणि हे फॉर्म्युले पूर्ण समोर ठेवून प्रॉब्लेम सॉल्व करायचे. साधारणतः 40 फॉर्म्युले तुमच्याकडे असतील. आता त्या सर्व फॉर्म्युलेचे ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं आपल्याला लर्न करायचं आहे इथं पहा. प्रॉब्लेम नंबर 22 मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द अर्थ अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास इज. अर्थ काय करतो आपण? अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज अ सॉलिड स्पियर. बेटा मग अर्थ सॉलिड स्पियर असेल, आपण गृहीत धरलेलं आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्पियर काय असेल सांगा बरं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्पियर I इज इक्वल टू सांगा बेटा 2/5 mr². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्पियर about an axis passing through its center or diameter is equal to 2/5 mr². आता इथं पहा बेटा, म्हणजे इथं रो काय, वेअर कॅपिटल R अँड रो आर रेडियस अँड डेन्सिटी ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्याला मास जे दिलेलं आहे, या मास कन्व्हर्शन आपण डेन्सिटीमध्ये करायचं. काय बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी, रो सिम्बॉल डेन्सिटीचा आहे, इज इक्वल टू mass upon volume. Mass upon volume, and therefore mass is equal to rho into V. Mass is equal to rho into V, where V is the volume of solid sphere बेटा. आणि वॉल्यूम किती? सॉलिड स्पियरचं वॉल्यूम 4π/3 कॅपिटल R³ आपण लर्न केलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पियर इज इक्वल टू 4π/3 R³. आता या ठिकाणी ठेवा किमती 2/5 इंटू एमच्या ठिकाणी काय ठेवायचं बेटा, रो इंटू व्ही इंटू R². रो इंटू व्ही इंटू R². आता पहा व्हॉल्यूमची किंमत इथं काढलेली आहे, म्हणजेच परत फॉर्म्युला येतो 2/5 रो ॲज इट इज. व्हॉल्यूम म्हणजे किती, 4π/3 R³ आणि परत हे R². किती आलं? 2/5 इंटू 2/5 इंटू रो पाय इंटू 4 इंटू R⁵ डिवायडेड बाय 3. तर परत बेटा याला सिम्प्लिफाय केलात, हे 4 आणि 2, 4 2 8 आणि 5 3 15 हे इंटू रो पाय R⁵. आहे का पॉवर ऑप्शन? असलंच पाहिजे तुमच्याकडे. तर I इज इक्वल टू 8/15 रो पाय R⁵. हा जो न्यूमरिकल म्हणजे थेरॉटिकल न्यूमरिकल आपण ज्याला म्हणतो, थेरॉटिकल न्यूमरिकल, ह्या किमती काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम एक फॉर्म्युला, आणि व्हॉल्यूम V इज इक्वल टू, म्हणजे इथं बाजूला तुम्हाला लिहिलेलं आहे डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पियर, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि डायरेक्टली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे, कोणता, सॉलिड स्पियरचा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकलं तर हा न्यूमरिकल तुम्हाला इझिली सॉल्व करता येऊ शकतो. तर हा प्रॉब्लेम नंबर 22 आपण इथं सॉल्व केला बेटा. आता त्यानंतर आपण पुढचा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 23,
पहा आता प्रॉब्लेम नंबर 23मध्ये प्रॉब्लेम नंबर 23 हां प्रॉब्लेम नंबर 23 तुम्ही जे घेतलात इथं तर या प्रॉब्लेममध्ये काय डाटा दिलेला आहे सांगा बरं मला. इफ द मासेस ऑफ टू युनिफॉर्म डिस्क बॉडी कोणती आहे डिस्क मग M1 अपॉन M2 याचा रेशो 2:1 राईट आर इन द रेशो मासेसचा रेशो 1:2 आहे 1:2 बरोबर आहे अँड दिअर डायमीटर्स D1/D2चा रेशो 2:1 म्हणलेला आहे. देन द रेशो ऑफ दिअर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि काढायचं आहे काय बेटा I1 अपॉन I2चा रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ दिअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सेस पासिंग थ्रू दिअर सेंटर्स अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन्स विल बी. हां काय बेटा आता बॉडी युनिफॉर्म डिस्क म्हणलेला आहे फॉर्म्युला सेंटरचा I1 इज इक्वल टू सांगा mr²/2 बरोबर आहे. आता M1 r1²/2 आणि I2ची किंमत हा I1 झाला बेटा. आता I2ची किंमत M2 r2²/2. आता या दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला I1/I2 इज इक्वल टू M1/M2 इंटू r1/r2चा स्क्वेअर /2 भागिले उलटून गुणिले होतं आणि ते कॅन्सल होऊन जातं. चला M1/M2ची किंमत किती दिलेली आहे M1/M2ची किंमत 1:2 इंटू आता बेटा रेडियस आणि डायमीटरचा रेशो सारखाच असतो त्यालाच आपण R1/R2 सुद्धा म्हणू शकतो. तर हा रेशो किती 2:1 याचा स्क्वेअर 2:1चा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 1/2 आणि 2चा स्क्वेअर 4:1 हे 2 इथं 4ला कॅन्सल केलं आणि मग I1 अपॉन I2 इज इक्वल टू 2:1 I1 अपॉन I2 इज इक्वल टू 2:1 I1 अपॉन I2ची किंमत जी असेल ती किती येते बेटा इथं 2:1 किती आली ती व्हॅल्यू 2:1. हा एक अशा टाईपचे फक्त फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत म्हणजे इझिली आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतो बेटा. प्रत्येक टाईपचा एक न्यूमरिकल आपण इथं लर्न करत चाललेला आहे. फॉर्म्युले प्रत्येक टाईपची बॉडी सॉलिड सिलेंडर हॉलो सिलेंडर सॉलिड स्पियर हॉलो स्पियर रिंग डिस्क ह्या प्रत्येक बॉडीचे वेगवेगळ्या ॲक्सेसची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आठवले पाहिजेत. आता इफ द डायमीटर ऑफ फ्लायव्हील इज इन्क्रीजेस बाय 1% म्हणजे डेल्टा डी अपॉन डी इज इक्वल टू 1%. देन द in its moment of inertia then increase in its moment of inertia about an axis passing through center and perpendicular to the plane आणि काढायचं आहे काय बेटा डेल्टा I अपॉन I इज टू बी डिटरमाइंड. आता हा बेसिक फॉर्म्युला कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr² आणि मग याला एररचा फॉर्म्युला मास कॉन्स्टंट ठेवला आहे डेल्टा I अपॉन I इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा R अपॉन R आणि रेशो नेहमी लक्षात ठेवायचा डायमीटरचा रेशो आणि रेडियसचा रेशो हा नेहमी सारखा असतो. डायमीटरचा रेशो आणि रेडियसचा रेशो हा अशा टाईपचा फॉर्म्युला आपण अनेक वेळेस पाहिलेला आहे. mr², m कॉन्स्टंट असेल तर हा जो पॉवर असेल तो कोइफिशियंट होतो. डेल्टा आपण घेतो दोन्हीकडे स्मॉल चेंज घेतो आणि स्मॉल चेंज घेतल्यानंतर जो काही पॉवर असेल तो कोइफिशियंट होतो
हे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे बेटा. आता डेल्टा डी अपॉन डी हे 2 ॲज इट इज आणि डेल्टा डी डी अपॉन डी म्हणजे 1%. तर दॅट इज 2% आहे का ऑप्शनमध्ये? पहा बरं, डेल्टा आय अपॉन आय इज इक्वल टू 2%. तर हे सिम्पल प्रॉब्लेम शॉर्टकट फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि 10% चेंज होईपर्यंत हा फॉर्म्युला आपण नेहमी वापरायचा आणि अशा टाईपचे न्यूमरिकल जे असतील हे इझिली आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. किती पर्सेंटपर्यंत म्हणलेलं आहे मी? 10%पर्यंत अशा टाईपचे न्यूमरिकल तुम्ही ओरली सॉल्व करायचं बेटा. याच्यामध्ये काहीच अडचण नाही. फक्त एररचा फॉर्म्युला दोन्हीकडेही डेल्टा घ्यायचा असेल तर तो एररचा फॉर्म्युला तुम्हाला जो शिकवलेला आहे तो फॉर्म्युला योग्य वेळी आठवला पाहिजे आणि मग हा न्यूमरिकल आपण इथं कंप्लीट केला. आता त्यानंतर बेटा पुढचं न्यूमरिकल असेल तो न्यूमरिकल आपण आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तर तो न्यूमरिकल कोणता? 25 नंबरचा न्यूमरिकल. दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 स्पियर्स ऑफ इक्वल मासेस m1 इज इक्वल टू m2. स्पियर म्हणलेला आहे इथं. बॉडी कोणत्या टाईपची? स्पियर ऑफ इक्वल मासेस अबाउट दिअर डायमीटर्स. सेंटर आणि डायमीटरचा सेम म्हणजे ID1 इज इक्वल टू ID2 इफ वन ऑफ देम इज सॉलिड. आता एक सॉलिड असेल आणि अदर हॅलो असेल द रेशो ऑफ दिअर डायमीटर्स. आता ह्याला ID1 सॉलिड स्पियर आणि ID2 हॅलो स्पियर घेतो बेटा. राईट. तर आपल्याला काढायचं काय याच्यामध्ये? रेशो ऑफ दिअर रेडियस IS अपॉन REH. सॉलिड स्पियर टू हॅलो स्पियर रेशो ऑफ दिअर रेडियस आपल्याला काढायचं बेटा. M1 इज इक्वल टू M2 आहे. तर IS इज इक्वल टू IEH इक्वेट केलेलं आहे. हां, सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू डायमीटर काय आहे? सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर इज 2/5 MRES स्क्वेअर. 2/5 MR स्क्वेअर आहे इज इक्वल टू आणि हॅलो स्पियरचं किती आहे बेटा? 2/3. बस एवढा फॉर्म्युला माहीत झालं. मास सारखंच आहे, रेडियस मात्र वेगळा आहे. 2/5 MR स्क्वेअर हा जो बेसिक फॉर्म्युला सॉलिड स्पियरचा आणि हा 2/3 MR स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो हॅलो स्पियरचा आहे. सॉलिड स्पियर आणि हॅलो स्पियर दोन वेगळे. बेटा EM दोन्हीकडे कॅन्सल झालं. हे 2 आणि 2 कॅन्सल झालं. तर आपल्याला काय? RES अपॉन REH चा स्क्वेअर हे इज इक्वल टू 5/3 इज इक्वल टू 5/3. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात तर RES डिवाइड बाय REH इज इक्वल टू 5/3 रेस टू हाफ. स्क्वेअर रूट करणे म्हणजे दोन्हीकडे हाफ घेणे आणि दॅट इज इक्वल टू √5 डिवाइड बाय √3 म्हणजे 1/2 पॉवर म्हणजे रूट घेतो आपण. 1/2 पॉवर कोणत्याही संख्येचा पॉवर हाफ घेतला म्हणजेच काय येतं? रूट असते त्या व्हॅल्यूची. तर अशा टाईपचं एक सिम्पल न्यूमरिकल तुमच्या पुढे मी ठेवलेला आहे आणि हा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केलेला आहे बेटा. हे तर तुम्हाला दिलेलंच आहे. सॉलिड स्पियर आणि हॅलो स्पियरचा सेम मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि त्या दोघांचे मास सारखे आहेत पण रेडियस सारखा नाही आणि दोघांचे फॉर्म्युले वेगळे आहेत. सॉलिड स्पियरचा फॉर्म्युला काय? 2/5 MR स्क्वेअर आहे. तर हॅलो स्पियरचा फॉर्म्युला काय? 3/5 MR स्क्वेअर. 2/3 MR स्क्वेअर. 2/3 MR स्क्वेअर. आलं लक्षामध्ये? हां. आता त्यानंतर बेटा पुढे जे असेल 26 नंबरचा न्यूमरिकल पहा बरं. आता 26. हां, चला वाचा, लक्ष देऊ. अ रिंग
and a thin hollow cylinder. A ring and thin hollow cylinder have the same mass. म्हणजे mr is equal to m cylinder. मास अँड रेडियस सुद्धा सारखंच आहे. आर स्मॉल आर रिंगचा बरोबर आहे आर हॅलो सिलेंडरचा, दोन्ही सारखेच आहेत. इफ आय आर इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, आय एस रिप्रेझेंट दिअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिअर ॲक्सिस, देन काय असेल बेटा? आय अ रिंग अपॉन आय हॅलो सिलेंडर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर आणि हॅलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स नॅचरल ॲक्सिस, तो सुद्धा एम आर स्क्वेअरचा. दोन्ही मासारखं रेडियस सारखं असेल तर बेटा हे कॅन्सल झालं. इज इक्वल टू 1:1 आणि आय स्मॉल आर घेतलेला आहे रिंगला. आय रिंग इज इक्वल टू आय एस सिम्बॉल घेतलं एचच्या ठिकाणी. तर दोन्हीचा आय एस इज इक्वल टू आय आर. अबाउट व्हॉट ॲक्सिस? दोन्हीचं नॅचरल ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो दोन्हीचा सारखाच येतो बेटा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं रिंग आणि हॅलो सिलेंडर आणि डिस्क आणि दुसरी कोणती बॉडी सॉलिड सिलेंडर, या दोघांचाही मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच असतो. रिंगचा आणि हॅलो सिलेंडर नॅचरल ॲक्सिसची लक्षात ठेवा, नॅचरल ॲक्सिसची म्हणत आहे मी. आणि सॉलिड सिलेंडर आणि डिस्क या दोघांचाही मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो. चला बेटा नेक्स्ट न्यूमरिकल पाहूया आपण. छान प्रॉब्लेम आहे, थोडंसं लक्ष देऊन. इफ अ थिन वायर ऑफ लेंथ L, थिन वायर ऑफ लेंथ L and mass small m is bent in the form of semicircle, म्हणजे असं एक वायर, याला काय केलं बेटा, हे असं सेमी सर्कल तयार केलं. हे वायर आणि या वायरला बेंड केलं आणि सेमी सर्कलचा अर्थ कळतो अर्धवर्तुळाकार. देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस जॉईनिंग इट्स फ्री एंड. हे बेटा हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन फ्री एंडला जॉईन केलेला आहे ना. हा एक फ्री एंड आणि हा दुसरा फ्री एंड, याच्याशी रोटेट म्हणजे डायमीटरशी रोटेट होत आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आलं लक्षामध्ये. तर बेटा 2π r सर्कम्फरन्स, इथं किती घेतलं 2πr, पूर्ण रिंग असेल तर 2πr, अर्धीच रिंग केले त्याचं सेमी सर्कल म्हणजे इथं πr इज इक्वल टू L आणि r इज इक्वल टू L अपॉन π. आलं ना लक्षामध्ये. इथं स्मॉल r इज इक्वल टू L अपॉन π, हा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बेटा आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर काय येतो mr²/2. हे लक्षात आलं का पहा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट इट्स डायमीटर, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती येतो, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रिंग तो mr² येतो आणि डायमीटरचा त्याच्या हाफ होतो बेटा. चला आता इथं तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. मासची किंमत स्मॉल m, r² म्हणजे आता इथं स्मॉल आर आणि कॅपिटल आर एकच कुठलं घ्या, स्मॉल आर घ्या. तर बेटा इथं L² अपॉन π², हे 2 एज इट इज. अँड देअरफॉर ID इज इक्वल टू ml² डिवायडेड बाय 2 × π².
दॅट इज आय डी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. सिम्पल प्रॉब्लेम. म्हणून जिथं थोडीशी अडचण वाटते अंडरस्टँडिंगला तिथं फिगर काढायचं आणि अंडरस्टँडिंग क्लिअर करायचे बेटा. फिगर काढल्याशिवाय न्यूमरिकलमध्ये फिगर काढल्याशिवाय क्लिअर होत नाही की ॲक्सिस कोणता आहे आणि कोणत्या ॲक्सिसचे आहे. पण दिलेलं क्वांटिटी काय आहे, लेंथ दिलेला आहे, रेडियस दिला नाही, तर सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळाकार आहे. म्हणजे पाय आर इज इक्वल टू सर्कम्फरन्स, अर्ध सर्कल म्हणजे पाय आर इज इक्वल टू एल आणि देअरफॉर आर इज इक्वल टू एल अपॉन पाय. आणि त्यानंतर बेटा पुढे फॉर्म्युला कशाचा, हा जो फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा आठवला पाहिजे. अबाउट डायमीटर ॲक्सिस, अबाउट डायमीटर ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. मग या किमती जर ठेवून टाकलात तर आय डी इज इक्वल टू एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय आर स्क्वेअर. तर हा एक सिम्पल प्रॉब्लेम वाटतो असा थोडासा वेगळा टिपिकल, परंतु सिम्पल आहे. त्यानंतर वेळा पुढे चला नेक्स्ट न्यूमरिकल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सर्क्युलर डिस्क about its diameter is ID is equal to 500 kg meter square. Its radius म्हणजे R is equal to 2 meter आणि radius of gyration about diameter axis काढायचा आहे. Radius of gyration about the diameter axis is to be calculate. फॉर्म्युला जर डायरेक्ट तुम्हाला आठवला तर वेल अँड गुड, नसेल तर आपण काय करायचं बेटा, डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डिस्क कोणता आहे, सेंटरचा एम आर स्क्वेअर बाय 2 आणि डायमीटरचा सेंटरच्या हाफ म्हणजे की त्याला तो फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय 4 मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर ॲक्सिस इज एम आर स्क्वेअर बाय 4. आणि हा तुम्हाला माहीत आहे आय डी इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर. हे दोन इक्वेट केलात तर काय बेटा बेटा एम आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू एम के डी स्क्वेअर. आणि मग आपण इथं फॉर्म्युला हे एम आणि एम कॅन्सल आणि के डी इज इक्वल टू R by 2, R2 divide by 2 is equal to 1 meter, is equal to 1 meter. हा डायरेक्ट फॉर्म्युला जर तुम्हाला आठवला असता, मी दिलं आहे तुम्हाला, हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. अबाउट डायमीटर ॲक्सिस किती येतो, R डिवायडेड बाय 2 येतो. तर तो आठवला तर म्हणजे एका सेकंदातच उत्तर ओरली आपल्याला सॉल्व करता येऊ शकतं. आणि जर तो फॉर्म्युला नाही आठवला तर मात्र आपल्याला हे दोन फॉर्म्युले इक्वेट करायचे आणि न्यूमरिकल सॉल्व करायचं बेटा. तर हा झाला 28 नंबरचा न्यूमरिकल आपण सॉल्व केला. आता त्यानंतर 29 नंबरचा न्यूमरिकल आपण पाहू बेटा. चला 29 नंबरचा न्यूमरिकल एक सिंपल आणि छान न्यूमरिकल आहे. याकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवा आणि वाचा. You read this problem carefully. The radius of a solid sphere is, solid sphere चा radius किती आहे बेटा 40 centimeter. The radius of gyration when the axis of rotation is along tangent in a plane, or radius of gyration म्हणजे के स्मॉल टी काढायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशन के स्मॉल टी आपल्याला काढायचं आहे. हां रेडियस ऑफ ए सॉलिड स्पियर हा आर दिला बेटा. तर आपल्याला काय फॉर्म्युला आहे, द रेडियस ऑफ गायरेशन वेन द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अलॉंग अ टँजंट इन अ प्लेन. कोणती बॉडी आहे, सॉलिड स्पियर आहे. टेंजंट इन अ प्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पियरचा आय स्मॉल टी इज इक्वल टू
काय तर 7/5 mr², बरोबर आहे का. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² प्लस mr² म्हणजे 7/5 mr². आणि मग IT = mkt². इक्वेट करा. बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवलात तर पुढे फॉर्म्युला जरी नाही आठवला तर न्यूमरिकल सॉल्व करायला काही अडचण येत नाही. आता हे दोन इक्वेट केलात बेटा तर काय तरी कॅपिटल M KT² = 7/5 mr². M कॅन्सल झाला आणि KT = √7/5 इंटू r², 40 इंटू 40 r². हे किती आलं 8. 5ने कॅन्सल केलं 40ला तर किती आलं 8 आलं बेटा. आणि आता पुढे कॅल्क्युलेशन KT = हे किती याचा स्क्वेअर रूट काढता येईल 7 इंटू 8 इंटू 8 इंटू 5 असं लिहितो. हे 7 इंटू 8 40ला आपण 8×40 म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर 8 स्क्वेअर रूटमध्ये 35 म्हणजे KT बरोबर आहे काय आलं व्हॅल्यू 8√35 आहे का ऑप्शनमध्ये असेल. तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं लक्ष दिलात. कॅल्क्युलेशन फार सिंपल असतं आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला सहजासहजी सॉल्व करता येऊ शकतात. फक्त पेशन्स थोडंसं ठेवायचं, फॉर्म्युला आठवायचा. आता हे सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम फॉर्म्युला आहे आणि IT = mkt². हे दोन इक्वेट केले इक्वेशन. mkt² = 7 आणि KTची किंमत आपण काढली ती रूटमध्ये आली आणि मग त्याच्यामध्ये किमती ठेवल्या r² आणि सिम्पल 5नं 40ला कॅन्सल 8 आलं. मग 7 इंटू 8. आता 8 बाहेर काढायचं आहे आपल्याला 40ला 8 इंटू 5 लिहिलं आणि मग 8√35 जे असेल आणि ते युनिट त्याचं सेंटीमीटरमध्ये दिले असेल. ज्या युनिटमध्ये रिझल्ट तुम्हाला दिलेला असेल त्याच युनिटमध्ये काढायचं आहे. चला आता पुढचं न्यूमरिकल पहा बरं. सिम्पल आहे. फॉर्म्युले ॲप्लिकेशन आहेत. फक्त फॉर्म्युले आठवले की पटापट सॉल्व करता येतं. अ फ्लायव्हील ऑफ मास किती दिलेलं आहे फ्लायव्हीलचं सांगा ना. फ्लायव्हीलचं मास M. फ्लायव्हील म्हणजे डिस्क. नोट करा कुठंतरी लिहावर तिथं. फ्लायव्हील म्हणजे डिस्क. मास 4 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया I = 16 kg/m². About the central axis perpendicular to its plane, then radius of gyration सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा रेडियस ऑफ गायरेशन. आणि इथं मी काय सांगितलं फ्लायव्हील = डिस्क. हे लक्षात ठेव. फ्लायव्हील = डिस्क हा जो फॉर्म्युला आहे नाहीतर अनेक वेळेस अडचणी निर्माण होऊ शकतात. हां सांगा बेटा काय आता. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर I = mr²/2 सेंटरमधून पास होणारा म्हणलेला आहे आणि IC = mkc². सेंटरमधला इक्वेट करा बेटा. mkc² = mr²/2. हे फॉर्म्युले आठवले की काहीच नाही. आणि KC = R/√2. रेडियस किती दिलेला आहे तुम्हाला. रेडियस दिलेला नाही. अगोदर रेडियस काढून घ्या. मास दिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे.
तर बेटा I इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. हां, देअरफॉर r इज इक्वल टू 2i बाय m. 2 into I 16 divided by m 4, 4 चौक 16. तर r इज इक्वल टू 2 रूट. r ची किंमत जी आली ती किती आली? 2 रूट 2. आणि मग बेटा या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाका. r ची किंमत 2 इंटू रूट 2 डिवायडेड बाय रूट 2. रूट 2 आणि रूट 2 कॅन्सल आणि KC इज इक्वल टू 2. KC इज इक्वल टू 2 मीटर. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर KC इज इक्वल टू 2 मीटर. म्हणजे तिथंच फॉर्म्युले ॲडजस्टमेंट करून आपल्याला या न्यूमरिकलमध्ये सॉल्व करता आलं पाहिजे बेटा. हा झाला न्यूमरिकल नंबर 30 नंबर. चला आता त्यानंतर 31 नंबरचा न्यूमरिकल पहा बरं. 31 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो पहा बेटा. रीड करा बरं. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस ॲट ए डिस्टन्स 6 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज. म्हणजे आपल्याला KC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि ॲट ए डिस्टन्स म्हणजे H इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट ए पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. म्हणजे हे कोणत्या ॲक्सिसचा झाला आणि सेंटरचा काढायचा आहे. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय सांगितलं होतं? IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. I ची किंमत MKO स्क्वेअर इज इक्वल टू MKC स्क्वेअर प्लस MH स्क्वेअर. हे M कॅन्सल आणि KO स्क्वेअर इज इक्वल टू KC स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. तर बेटा KC स्क्वेअर इज इक्वल टू KO स्क्वेअर मायनस H स्क्वेअर. KC स्क्वेअर इज इक्वल टू KO स्क्वेअर मायनस H स्क्वेअर. ठेवून टाका किमती. KO ची किंमत 10चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36. आणि मग KC इज इक्वल टू रूटमध्ये 64 आणि मग KC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. KC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. A result of this numerical, a radius of gyration. A radius of gyration कोणत्या ॲक्सिसची? About an axis passing through its center of mass. सेंटर ऑफ मासमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा रेडियस ऑफ गायरेशन जो आहे तो आपण काढलेला आहे. किती बेटा इथं? 8 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा का टिपिकल प्रॉब्लेम आहे. अनेक वेळेस विचारलेला आहे पाठीमागे. परत तुम्हाला कदाचित विचारू शकतील. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल 32 नंबरचा न्यूमरिकल आहे. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवून तो प्रॉब्लेम वाचत झाला. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर. हा जो दिलेला आहे तुम्हाला तो KO इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सेम बॉडी अबाउट ए पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास. म्हणजे कोणता बेटा? KC इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. Then perpendicular distance between two
parallel axis. Perpendicular distance between two parallel axis is to be calculate. आता दोन ॲक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस म्हणजे एच, द व्हॅल्यू ऑफ एच इज टू बी कॅल्क्युलेट. हां, विचार करा कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल या ठिकाणी. आता म्हणजे अगोदरचा वरचा प्रॉब्लेम जो आपण लर्न केला बेटा, अगदी त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला आपण यूज करू डायरेक्टली, के ओ स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. के ओ स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस वी यूज धिस फॉर्म्युला बेटा. आलं का लक्षामध्ये? हां, आता पुढे काय येईल सांगा बरं मला. आता एच स्क्वेअर इज इक्वल टू के ओ स्क्वेअर मायनस के सी स्क्वेअर. एच स्क्वेअर इज इक्वल टू के ओ स्क्वेअर मायनस के सी स्क्वेअर. आता के ओची किंमत किती आहे? 1. 1चा स्क्वेअर 1 मायनस किती बेटा आहे? 2चा स्क्वेअर 4. 2चा स्क्वेअर किती येतो? 4. आणि मग आपण हे जे असेल एच स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3 आणि एच इज इक्वल टू रूट ऑफ 3 मायनस 3. मायनसचा अर्थ काय? लेफ्ट किंवा राईट असं त्याचा अर्थ होतो. दॅट इज इक्वल टू रूट 3 सेंटीमीटर. म्हणजे या न्यूमरिकलची व्हॅल्यू जी आली ती किती आली? एच इज इक्वल टू रूट 3 सेंटीमीटर. तर या बेसिक म्हणजे फॉर्म्युल्यावरती जे असेल हे लवकर लक्षात येत नाहीत. प्रॉब्लेम लक्षात येत नाहीत. वर तर दिलेलं नाही, मास दिलं नाही, रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन दिलेलं आहे, असं अनेक वेळेस कन्फ्युजन वाटतं. म्हणून या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आणि सरळ एम कॉमन काढून कॅन्सल करायचं. म्हणजे हे दोन सलग प्रॉब्लेम तुम्हाला मी मुद्दाम घेतले असे की ते त्याचा कन्सेप्ट तुम्हाला कळला पाहिजे. दॅट इज के ओ स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर. के ओ काय? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी ॲक्सिस. के सी काय? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि एच काय? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आणि किमती ठेवा आणि न्यूमरिकलमध्ये किमती ठेवल्यानंतर सॉल्व केलात तर तुम्हाला शेवटी रिझल्ट काय आला? एच इज इक्वल टू रूट 3 सेंटीमीटर. एच इज इक्वल टू रूट 3 सेंटीमीटर. म्हणजे न्यूमरिकल हे अवघड नाही, न्यूमरिकल हे टिपिकल नाही. फक्त कसं आहे, फॉर्म्युलेंची संख्या जास्त असल्यामुळे सिम्पल न्यूमरिकल काही वेळेस अडचण आणू शकतो. आपल्याला उगीच वाटतं की काय असेल, काय दिलेलं आहे, एवढे फॉर्म्युले आहेत, कोणता फॉर्म्युला इथं सुटेबल होतो हे आपल्याला इथं कळलं पाहिजे. कारण फॉर्म्युलेंची संख्या जास्त जरी असेल तर कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी सूट होतो, आठवतो योग्य वेळी, तो रिकॉल होणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला योग्य वेळी सुटेबल फॉर्म्युला आपल्याला इथं सेटअप झाला पाहिजे बेटा. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. आपण 32 नंबरचा न्यूमरिकलपर्यंत आणि आता राहिलेले प्रॉब्लेम असतील पुढे बरेचसे आणखीन घ्यायचे आपल्याला, तो नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण कंटिन्यू करूया.